आता ओके ना थोडस. फाइंड 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एन एपी. अंकगणिती श्रेणी दिलेली आहे. त्या अंकगणिती श्रेणीमध्ये काय काय आहेत? चार किती आहेत? 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजेच काय? असे लगातार आहे की नाही. कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स 2 3 4 5 असे 1 2 3 4 5 असे कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत ना त्या. तर अशा कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स तुम्हाला त्या एपीच्या दिलेल्या आहे. हुज सम काय म्हणतो तो? फाइंड. फाइंड म्हणजे काय? शोधायचे तुम्हाला. 4 ज्या कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत त्या अंकगणित श्रेणीच्या एपीच्या हुज सम. सम म्हणजे काय रे? बेरीज. ऍडिशन बेरीज करायची. इज 12 म्हणजे तो म्हणतोय ज्या काही कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स दिलेल्या आहेत किती? 4. त्या कॉन्सिक्युटिव्ह टर्मची बेरीज केली असता 12 येते. पुढे जाऊया. अँड प्रश्न थांबला नाही. अँड सम ऑफ द थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. तो म्हणतो आहे जी काही सम आहे कोणत्या? चौथ्या आणि तिसऱ्या आणि चौथी जी काही टर्म्स आहे यांची जर बेरीज केली असता त्याची बेरीज येते आहे 14. थांबला आता इथं क्वेश्चन संपला. आणि क्वेश्चन मध्येच आणखीन आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. असं आता क्वेश्चन संपला पण याच्यामध्ये आणखीन आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्हाला कुठं माहित आहे कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स कोणकोणत्या आहेत? माहित आहे का नाही? पण त्यांनी ऑलरेडी दिली आहे तुम्हाला. ठीक आहे. बघा अझ्युम तुम्हाला अझ्युम करायचं आहे की 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स कोणकोणत्या आहेत. तर त्या अंकगणित श्रेणी मधल्या एपी मधल्या तर पहिली दिलेली आहे तुम्हाला a मायनस डी, नंतर a, नंतर a प्लस डी, नंतर दिलेली आहे a प्लस 2d. मग हे सगळं होत असताना तुम्हाला पहिले क्वेश्चन्स मध्ये सुरुवात करत असताना माहित आहे काय करता? कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स दिलेल्या ज्या आहेत अझ्युम करायला सांगितलंय की नाही तुम्हाला. अझ्युम करणे म्हणजे सपोज वगैरे करायचे आहेत तर तो करावा लागेल तुम्हाला. मग तुम्ही म्हणा दिलेल्या जे काही कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत त्या लिहू. ठीक आहे ना. दी 4 इथून लिहून टाकायचं डायरेक्ट. ठीक आहे जशाच्या तसं. दी 4 कॉन्सिक्युटिव्ह the consecutive terms in AP are a minus d, a plus d and a plus twice of d असे तुम्हाला 4 टर्म्स दिलेले आहेत. आता संपला. आता एवढं झालंय आपलं. आता याच्या पुढची गोष्ट काय आहे? त्यांनी सांगितली जी कंडिशन आहे ती घेऊन टाकू. आता पहिली कंडिशनला सॉल्व्ह करू. 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स ज्या आहेत कोणत्या आहेत त्या? 1 2 3 4. या 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सची जे काही सम आहे तर ती किती येते? 12 येते. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला बेरीज करावं लागेल. इथे a मायनस डी प्लस सम आहे ना ऍडिशन करतोय आपण प्लस दुसरी टर्म्स कोणती आहे? a प्लस तिसरी टर्म्स कोणती आहे? a प्लस डी. चौथी टर्म्स कोणती आहे? a प्लस ट्वाइस ऑफ डी. ठीक आहे. या सगळ्या टर्म्सची काय सांगितली त्याने? 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एपी हुज सम इज 12. म्हणजे त्या 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्सची जर का आपण बेरीज केली असता तर ती किती येते? 12 येते. त्यांनी सांगितलं होतं. कंडिशन आहे ती. तर तिथे लिहू आपण किती येते या सगळ्याची बेरीज? 12 येते. मग याला सॉल्व्ह करू आपण. आता सॉल्व्ह कसं करणार बघा. आता इथं हा बघा इथे एक डायरेक्ट काही करू शकतो आपण. इथं ए हा एक ए 2 3 4 4 ए बरोबर आहे. हा एक डी आणि हा एक डी काय झाला? कॅन्सल. ठीक आहे. काय उरलं? प्लस 2d. इथं राहिलेलं आहे फक्त शेवटचा 2d. किती राहिले रे? 12. आता तुम्हाला एक लक्षात येते का? याला 2 न भाग जातो, याला 2 न भाग जातो आणि याला सुद्धा 2 न भाग जातो. मग 2 न भाग देऊन पाहू. तिथं काय आहे? 2 न जर का 4 ला भाग दिला तर काय येते? 2 आहे प्लस फक्त डी. ओके इज इक्वल टू 6. याला इक्वेशन नंबर 1 करतो. इथं लिहिणार तुम्ही डिवायडिंग बाय, इथं लिहिणार बाय डिवायडिंग 2. हा आपल्याला इक्वेशन 2 भेटलं. समोरची कंडिशन काय आहे ती बघू. आता समोरची कंडिशन असं आहे. दुसरी कंडिशन काय सांगितलेली आहे ती बघू. आता सम ऑफ द थर्ड अँड फोर्थ टर्म्स इज 14. आणि तिसऱ्या आणि चौथ्या टर्म्स, तिसरी टर्म्स कोणती आहे ही आणि चौथी कोणती आहे ही, या दोघांची जर बेरीज केली असता तर या दोघांची बेरीज किती येते? 14 येते. आता दुसरी कंडिशन बघूया आपली काय आहे. ए प्लस थर्ड टर्म्स कोणती आहे? ए प्लस डी प्लस सम म्हणतोय ना तो. आणि फोर्थ टर्म कोणती आहे? ए प्लस 2d.
ए प्लस 2d इज इक्वल टू, यांची बेरीज केली असता किती येते 14. ए प्लस ए किती भेटेल तुम्हाला 2a. ओके. आणि हा डी एक आणि हा 2 किती 3d. ओके. 3d इज इक्वल टू किती तर 14 इज इक्वल, याला इक्वेशन नंबर काय करतोय आपण 2. इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला इथं इक्वेशन भेटलेले आहे. आता इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 1 दिसतंय आपल्याला. हा, इक्वेशन नंबर 1 आहे आणि इक्वेशन नंबर 2 आहे. आता बघा इथे सबस्ट्रॅक्ट करायचं इक्वेशन नंबर 1 फ्रॉम इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. इक्वेशन 2. इक्वेशन 2 मधून आपल्याला इक्वेशन नंबर काय करायचंय 1 सबस्ट्रॅक्ट करायचंय. इक्वेशन नंबर 2 लिहून घेऊ आपण. ट्वाइस ऑफ ए प्लस थ्राइस ऑफ डी इज इक्वल टू 14. ओके. आणि इक्वेशन नंबर 1 काय आपल्याकडे ट्वाइस ऑफ ए प्लस डी इक्वल टू 6. ट्वाइस ऑफ ए प्लस डी इज इक्वल टू 6. आणि हे काय करायचं आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं. आता बघा इथे सबस्ट्रॅक्शन साइन, हे बी सबस्ट्रॅक्शनचं साइन, याला सुद्धा सबस्ट्रॅक्शनचं साइन. बघा इथे बघा तुम्हाला 2 प्लस 2a आणि मायनस 2a काय कॅन्सल होईल. इथं 0 भेटून जाईल. लिहिलं नाही लिहिलं चालतंय. आता 3d मधून 1d गेला 2d. ओके. इज इक्वल टू 14 मधनं 6 गेले 8. बरोबर आहे. तर d बरोबर काय भेटेल तुम्हाला, हे जे 2 इकडे तिकडे गेले तर 4. हे डिवाइडेड बाय 2 बरोबर किती 4. म्हणजे तुम्हाला d भेटला किती 4. आता d भेटला. हे जो d आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकून देऊ आपण. इक्वेशन नंबर 1 मध्ये टाका सर, असं काही कंपल्सरी नाहीये की 1 मध्येच टाकलं पाहिजे. इक्वेशन नंबर 2 मध्ये सुद्धा टाकून तुम्ही ए ची किंमत काढू शकता. है का नाही. आपल्याला माहित आहे ना हे जे टर्म्स आहेत ते म्हणतात ते कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स कोणकोणते आहेत. 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स कोणते कोणते आपण अज्युम तर केल्या होत्या. अज्युम काय केल्या होत्या ती a मायनस डी आहे पहिली, दुसरी a आहे बा, आणि तिसरी काय a प्लस डी आहे, आणि चौथी काय आहे a प्लस 2d. अज्युम केलाय आपण, पण त्या ऍक्च्युअली आहेत कोणत्या आहेत त्या काढण्यासाठी आपल्याला त्यामध्ये व्हॅल्यूज टाकावं लागेल a ची डी ची, तरच भेटेल की नाही आपल्याला. आपल्याला काय भेटला डी भेटला. ए माहिती आहे का आता नाही. ए माहित करण्यासाठी आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये डी ची व्हॅल्यू किंमत टाकली तर आपल्याला ए भेटू शकतो, किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये टाका. असं कंपल्सरी नाहीये की तिथेच टाकलं पाहिजे. तुमच्या मनाने तुम्ही कुठेही टाकू शकता, पण सोपं वाटतं इकडं म्हणून आपण इकडे टाका. जास्त कॉम्प्लिकेशन म्हणजे की काही कॅल्क्युलेशन्स असतात करण्यापेक्षा सोपं कॅल्क्युलेशन्स केलं आन्सर तेवढेच भेटणार आहे. मार्क्स काही तेवढेच भेटणार आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यामुळे काय करायचं इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकून द्यायचं. ठीक आहे. ज्याच्यामध्ये जास्त कॅल्क्युलेशन करायचं का आपण, आणि अशा इक्वेशन शोधायचं आणि त्यात टाकून द्यायचं. ठीक आहे. हा, तर पुट असं लिहूया आपण. पुट डी इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण ते पुट करूया. आता इक्वेशन नंबर 1 दिसते तुम्हाला ट्वाइस ऑफ ए प्लस डी इज इक्वल टू किती तर 6 आहे ना. आता डी ची व्हॅल्यू टाकायची तुम्हाला 4, तर ट्वाइस ऑफ ए प्लस 4 इज इक्वल टू 6. इकडले 4 तिकडे गेलेत का होईल मायनस, म्हणजे ट्वाइस ऑफ ए बरोबर काय भेटेल 6 मायनस 4. सो ट्वाइस ऑफ ए इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला 2. सो ए बरोबर भेटते तुम्हाला 1. ए ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला आणि डी ची सुद्धा व्हॅल्यू भेटली. आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला पुट करायच्या या 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मध्ये. ठीक आहे. टाकून द्यायच्या पुट इन कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. Put A and D in 4 consecutive terms. आता बघा बरं पहिल्या टर्म्स दिसते काय, पहिलं पद फर्स्ट टर्म्स काय दिसते आपल्याला. पहिलं पद काय रे सांगा बरं, a मायनस डी. तर a ची व्हॅल्यू किती काढली तुम्ही 1 आणि d ची व्हॅल्यू किती आहे 4. तर 1 मायनस 4 वर किती भेटेल तुम्हाला -3. ठीक आहे. पहिली टर्म्स काय भेटली तुम्हाला -3. सेकंड टर्म सांगा. सेकंड टर्म काय आहे ए. सांगा ए ची किंमत किती आहे 1. चला हे भेटलं. त्यानंतर थर्ड टर्म, हा थर्ड आहे ए प्लस डी. तर ए ची किंमत किती आहे 1 आणि डी ची किती आहे 4. बरोबर काय भेटते तुम्हाला 5, म्हणजे 5. तिसरी टर्म घेतली. आता फोर्थ टर्म सांगा. तर फोर्थ टर्म्स आहे ए प्लस 2d. तर ए ची व्हॅल्यू 1 आणि 2 आणि डी ची व्हॅल्यू किती आहे 4, म्हणजे काय 1 प्लस 8 बरोबर किती 9. तर तुम्हाला 4 कॉन्सिक्युटिव्ह ज्या टर्म्स भेटल्या, ज्या 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स भेटल्या आहेत तर कोणकोणत्या आहेत त्या -3, 1, 5 and 9. ओके. म्हणजेच तुम्हाला त्या ज्या काही 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत -3, 1, 5 and 9 ह्या 4
रिझल्ट आहे आपला हा, की आपल्याला भेटते ज्या 4 कॉन्सिक्युटिव्हच्या टर्म्स अज्युम केल्या होत्या ऍक्च्युअल मध्ये त्या कोणत्या आहेत? -3, 1, 5, 9. समजलं? ओके.